सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलाय। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली गेली। खोक्याना धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं सुरेश धस यांनी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलाय। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला। या मुलाखतीमध्ये त्यांनी काय म्हटलं आपण पाहताय। परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि मला म्हणाले धसांना खोक्यानं हरणाचा मांस पुरवलं। विमानाची तिकीटं काढून राजस्थानामधून बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईमध्ये आणण्यात आली। खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं। लॉरेन्स बिश्नोईच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे। तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश धस हरणाचं मांस खातो, म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे। या पाठीमागे कोण कोण लोक आहेत हे मला माहितीये। माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत मी कधीच गेलो नाही।